काही महिन्यांपूर्वी जपानला मागे टाकून जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उल्लेख केला जात होता। परंतु हा दावा किती पोकळ होता हे आता अमेरिका इराण युद्धाच्या रूपाने आपण सर्व बघतोय। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 2026 मधील ताज्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावरून घसरून आता 6व्या स्थानावर आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली मोठी घसरण आणि अमेरिका इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती या घसरणी मागील मुख्य कारण सांगण्यात येत आहे। कोणी म्हणत असेल की या सर्व कारणांनी आर्थिक मंदी येणार आहे, तर हा त्यांचा भ्रमाचा भोपळा। कारण मंदी येणार नाहीये, मंदी ऑलरेडी आली आहे। केवळ तिची झळ अजून सर्वसामान्यांना पुरेशा प्रमाणात पोहोचायला सुरुवात झाली नाहीये, परंतु ती झळ पुढील काही महिन्यात नव्हे तर काही दिवसातच तुम्हाला बघायला मिळेल। मी हे सांगते ते काही तुम्हाला घाबरवायला नाही, तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून सावध करायला। अनेक जण सावध झालेही असतील, परंतु आपल्यासारखे लोक अजूनही IPL मध्येच दंग झालेत। त्याच लोकांना जाग करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। शेवट काही झालं तरी चुकवायचं नाहीये। युद्धामुळे झालं काय? भारताची GDP $4.15 ट्रिलियन वर आली आहे, तर दुसरीकडे जपानचा $4.38 ट्रिलियन आणि युक्रेनचा $4.26 ट्रिलियन वर गेल्यानं ते देश भारताच्या पुढे निघून गेलेत। जागतिक पातळीवर भारताचा विकास दर 6.48% हा इतर प्रमुख देशांपेक्षा चांगला असला तरी नॉमिनल GDP ची गणना अमेरिकन डॉलरमध्येच होते। मागील काही महिन्यात रुपया डॉलरच्या तुलनेत तब्बल 11% जास्त घसरलाय। जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा डॉलरमधील भारताच्या अर्थव्यवस्थेचा एकूण आकार आकड्यांमध्ये लहान दिसू लागतो। म्हणजे कसं, तर आपण जवळपास 80 ते 85% वस्तू आयात करतो। हे आयात करताना आपले सर्व व्यवहार हे डॉलरमध्येच असतात। आता या वर्षाच्या सुरुवातीला एका डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचं मूल्य होतं 90 रुपये। आता तेच मूल्य वाढून झालंय जवळपास 97 रुपये। म्हणजे ज्यावेळी आपण एका डॉलरसाठी पहिले 90 रुपये मोजायचो, आता त्या ठिकाणी आपल्याला जास्तीचे 7 रुपये मोजावे लागतात। साहजिकच ज्या गोष्टी आपण डॉलरमध्ये विकत घेतो ते आपल्याला जास्त पैसे देऊन विकत घ्याव्या लागणार आहेत। याचाच अर्थ आपली आयात ही महाग होणार आहे। परिणामी देशात आलेल्या बाहेरील गोष्टींच्या किमतीत देखील मोठी वाढ होणार आहे। आता रुपया घसाघस घसरत गेला, त्याचंच नेमकं स्टॅटिस्टिक कसं आहे ते पाहूया। या वर्षी जानेवारी फेब्रुवारी दरम्यान रुपया प्रति डॉलर 89 ते 91 रुपयांच्या आसपास स्थिर होता। 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात जवळपास मार्च मध्ये रुपया 92 च्या जवळ आला। मे मध्ये इराण युद्धाचं संकट अगदी गडद झाल्यानं रुपया प्रति डॉलर 96.90 चा ऐतिहासिक नीचांक गाठला। असं काही अर्थतज्ञांच्या मते रुपया लवकरच डॉलरच्या तुलनेत 100 गाठण्याची शक्यता आहे। युद्धामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे 2.5 लाख कोटींहून अधिक पैसे काढून घेतल्याचं सांगितलं जातंय। यामुळे भारतात डॉलरच्या रूपातली परकीय गंगाजळी कमी होऊन रुपयाची मोठी घसरण होते। रुपयाच्या अवमूल्यनाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतोय। सामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटला हादरे बसायला आता सुरुवात झाली आहे। भारत आपल्या गरजेच्या 85% कच्चे तेल आयात करतो। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल $110 पार गेल्यानं दुसरीकडे रुपयाही घसरल्यानं तेल आयात करणं भारतासाठी अत्यंत महाग झालंय। यामुळे देशात पेट्रोल, डिझेल आणि LPG सिलेंडरचा प्रचंड तुटवडा जाणवतोय। शिवाय या गोष्टींचे दर प्रचंड वाढलेत। डिझेल महाग झाल्यामुळे माल वाहतूक खर्च वाढलाय। परिणामी भाजीपाला, दूध, अन्नधान्य आणि रोजच्या गरजेच्या वस्तू महागल्यात। भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आणि औषधांच्या किमती वाढल्यात। दुसरीकडे आता याचा परिणाम शिक्षणावर देखील झालेला दिसतोय। ज्यांची मुलं परदेशामध्ये शिकत आहेत त्यांना आता जादा शैक्षणिक शुल्क मोजावं लागणार आहे। वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक पुढील काही काळात व्याजदर सुद्धा वाढवू शकतं। व्याजदर वाढल्यानं होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग होण्याची शक्यता आहे। वस्तू महाग झाल्यामुळे दुसरीकडे EMI वाढल्यामुळे सामान्य लोकांची खरेदी करण्याची क्षमताच कमी होईल। लोक नवीन कार, घर आणि चैनीच्या इतर वस्तू खरेदी करणे टाळतील। बाजारात मागणीच राहिली नाही तर कंपन्या आपले उत्पादन कमी करतील। उत्पादन घटल्यामुळे कंपन्या नवीन नोकर भरती बंद करतील आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहेच किंवा सुरू होईल। याचमुळे बेरोजगारी वाढून मंदीचे थेट हादरे सर्वसामान्यांना बसतील। आता हे जागतिक संकट केवळ भारतावर आहे असं नाही, आपल्या लगतचे देशही आपल्यापेक्षा जास्त महागाईने होरपळतात। पाकिस्तान आणि आपली कुठलीही पातळीवर तुलना होऊ शकत नसली, शेजारचा जो देश आहे म्हणून तेथे काय सुरू आहे ते समजून घ्या। पाकिस्तानची अर्थव्यवस्था शेवटचा घटका मोजते।
युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थेट 137 रुपयांनी वाढ केली, ज्यामुळे तिथे पेट्रोलचा दर प्रति लिटर 458 रुपये झाला. इतर शेजारी देशाने पाकिस्तानला मिळणारा गॅस पुरवठा खंडित केलेला आहे किंवा खंडित झाला आहे. युद्धाच्या आधी जानेवारीत जेथे 12 गॅस जहाजे आहेत, तिथे मार्च एप्रिलमध्ये केवळ 2 जहाजे आली आहेत. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प होऊन तिथे प्रचंड लोड शेडिंग सुरू आहे. बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कपडे निर्यातदार देश आहे, पण युद्धाने त्यांच्या या मुख्य उद्योगाचं कंबरडं मोडलंय. बांगलादेशमध्ये महागाईचा दर 9.4% पार गेलाय. अन्नधान्य आणि रोजच्या गरजेच्या वस्तू सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या. वीज टंचाई प्रचंड आहे. कापड कारखाने चालवण्यासाठी डिझेल जनरेटरचा वापर करावा लागतोय, परंतु इंधनच मिळत नसल्यानं उद्योग ठप्प आहेत. पॅकेजिंगसाठी लागणारे प्लास्टिक आणि कार्टन्स महाग झालेत आणि व्यवसाय जो आहे तो 40% डाऊन झालाय. ती परिस्थिती हाताळण्यासाठी बांगलादेश सरकारने भारताकडे ऊर्जा आणि इंधन पुरवठ्यासाठी मदत मागितली आहे. तिसरा मुद्दा, श्रीलंका आणि नेपाळ यांच्या पर्यटनाला जबर फटका बसलाय. आधीच आर्थिक संकटातून सावरत असलेल्या श्रीलंकेला या युद्धाचा मोठा फटका बसलाय. आखाती देशांमधील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे युरोपियन पर्यटकांनी आशियात येणं टाळले. परिणामी श्रीलंकेचा पर्यटन व्यवसाय पुन्हा मंदावलाय. डॉलर महागल्यानं तिथेही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती 20 ते 30% वाढल्या आहेत. भारताप्रमाणेच नेपाळचं चलनही रुपयावर आधारित असल्यानं डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरल्याचा थेट परिणाम नेपाळी रुपयावर झालाय. नेपाळमध्ये आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूवर वाहतूक खर्च वाढल्यानं महागाई वाढली. थोडक्यात अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर भारताच्या अर्थकारणाला नक्कीच फटका बसलाय, परंतु देशांतर्गत बाजारपेठ अद्याप मजबूत आहे. सर्वसामान्यांनी पॅनिक न होता योग्य आर्थिक नियोजन केल्यास या जागतिक मंदीच्या संकटातून स्वतःचा बचाव सहज करता येऊ शकतो. पण पुन्हा सांगते, सरकारवर अवलंबून राहू नका. तुमच्या खिशाला कात्री बसणारे त्या खिशातले पैसे वाचवणं तुमची जबाबदारी आहे. जय महाराष्ट्र.